दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे शासनाचे धोरण, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील। दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे शासनाचे धोरण असून जिहे-कठापूर योजनेच्या उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। गुरुवर्य लक्ष्मणरावजी इमानदार उपसा सिंचन योजना जिहे-कठापूर उपसा सिंचन योजना अंतर्गत आंधळी धरणातील पाणी राणंद येथील तलावात पोहोचले। याचे जलपूजन जलसंपदा मंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले। या प्रसंगी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, आमदार मनोज घोरपडे, आमदार सचिन पाटील, माजी आमदार दिलीप येळगावकर, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, जयंत शिंदे, सोनिया गोरे, धैर्यशील कदम आदी उपस्थित होते। जिहे-कठापूर योजनेचे पाणी राणंद तलावात पोहोचले, याचा शेतकऱ्यांना आनंद झाला असून त्यांचा आनंद पाहून मलाही आनंद झाला आहे, असे जलसंपदा मंत्री श्री विखे पाटील म्हणाले। दुष्काळमुक्त करण्यासाठी शासनाने नदीजोड प्रकल्प हाती घेतला आहे। तसेच कोकणातील पाणी समुद्राद्वारे वाया जाते, ते पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये वळवण्यात येणार आहे। ही योजना येत्या 5 वर्षात पूर्ण होईल। जिहे-कठापूर योजनेचे पाणी 60,000 हेक्टर क्षेत्राला देण्यात येणार आहे। 2029 पर्यंत पाणी संपूर्ण माण व खटाव तालुक्याला मिळेल। ही योजना पूर्ण करण्यासाठी शासनाकडून निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही व माण खटाव तालुका दुष्काळमुक्त करण्यात येईल, असेही जलसंपदा मंत्री श्री विखे पाटील यांनी सांगितले। ग्रामविकास मंत्री श्री गोरे म्हणाले, 2009 साली आमदार झालो, त्यापासून माण खटाव पाणी मिळावे यासाठी उद्दिष्ट निश्चित करून पाणी पुरवठा केला। त्याचे आज फलित जिहे-कठापूरचे पाणी आंधळी धरणातून आज राणंद तलावात आले, त्याचा आनंद येथील शेतकऱ्यांना होत आहे। माझ्या पाठीशी नेहमीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहिले आहेत। त्यांनी पाण्याचे फेरवाटप करून पाणी माण खटावला दिले, त्याचे फलित म्हणून माण खटाव हिरवे झाले असून ऊसाचे क्षेत्र हे वाढले आहे। इतर गावात पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सोळशी धरणाचा निर्णयही घेतला पाहिजे। तसेच या धरणातून 2.5 TMC पाणी या भागाला दिले जाईल। तसेच जिहे-कठापूर योजनेसाठी उर्वरित कामांचे टेंडरही 3 तासात काढावे, असेही ग्रामविकास मंत्री श्री गोरे यांनी सांगितले। जलपूजन कार्यक्रमात जलसंपदा विभागाचे अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते।